चिंचा नाही ते वेगळे लागत आहेत खायला अजून दे ना हा बस का नाही घेतलं तू दोघांनी मिळून खायचे असते हा बस चला फुकूच्या पप्पाची तयारी झाली भुश्या भुश्या का मम्मी दोन त्या दिवशी छोकुला लेगीच आणली होती पण तिला सर्वांचं स्वागत. तू गट दाखव ना लाईट नाही म्हणून बघ काय केलं. काय केलंय लाईट नाही म्हणून चार्जिंगला फोन लावलाय. चार्जिंगला फोन लावलाय लाईट नाही म्हणून असं तर चालले आज कांदे काढायला. आज लागवड नाही आहे तेव्हापासून परत लागवड आहे तर चला कापाचे कांदे उठायला चालले. चला सगळ्यांनी कंटिन्यू करा. दादा मला वावला चला 11 वाजून गेले काका. हा काय मत लवकर आल्या मग तुम्ही. अगं वया घेरा परापा उपटून काकू आजीच झालं पाहिजे ना आज उपटून. तर बघा हे वावर उपटून झालं याच्या वरलं उपटून झालं आणि त्याच्या वरलं उपटून झाले. 3 वावर उपटून झाले 5लाच आणि आता 4थ्या वावरात निघालोय. चला काय करते दीदी. चला आता आपल्याला वरल्या वावरात जायचंय. मम्मी कुठे गेली. चला चला गेले सगळे आपणच राहिले माग. घ्या आपल्या पिशव्या घ्या. तर चला झाली सुट्टी. कांद्याची पात घेतली खायला. इकडं काकू आजी ना आजी उपटी ती कांद्याची पात घेते हिरवी मस्त भारी लुसलुशीत हिरवं हिरवं घ्या काकू आजी. हो का आजीने कशी घेतली हिरवी. बस ना बाई किती घेता काय त्याच हे घालायचं काय गाव जवान बदली तुमची शेळी गेली तर तिकडे जाऊन उभे राहिली. कधी माय मालकीनी येते म्हणती. चला छाताई गेली बाजारला. चला आपलं चला बाजारला आता. मला न विचारता दादाने काय आणलं बघा. इकडं ऑनलाईन केलं होतं तर यामध्ये होय बघा काय येतं न सांगता काही पण उद्योग करतो हा मुलगा आणि काही पण आणतो. तर बघा हे बूट आहेत लोफरचे बूट त्यांनी मागवलेत. मिशोवरून मागवलेत बघा. तर असे बूट येतं. आत्ता याला या बुटांची काहीच गरज नव्हती तरी पण त्यांनी मागवली. असा हट्टी मुलगा आहे. याला काही ना काही नुसतं असं नवीन पाहिजे नसतं आणि ते घेतोच आणि त्याचे पप्पा त्याला घेऊन देतात असं आहे. कामावरून आल्यावर गेलते भाजीपाला आणायला. आज होता रविवारचा आणलाय भाजीपाला. हो आजीने तयारी केली. मी ती हाटीव भाजीची बघा इकडं शिजायला टाकून दिली आणि आल्यावर मग मी वाटण वाटले. आजी गेल्यात आता भाकरी करायला कारण उशीर झाला 8 वाजले आम्हाला बाजार करता करता. तर बघा आता बाजार भरून होते. एवढ्या संत्री आणल्यात बघायला का मोसंब्या ग मोसंब्या तर एवढ्या आणल्यात 50 रुपयाला एवढ्या आणल्या. त्यातल्या दिदीला खायला दिल्या गावामध्येच की अजून याच्यात आगो गमीला घे ना काहीतरी भर ना चुकू. त्या तिच्या राहिलेल्या मिरच्या
अजून आता मिरच्या कशा आहेत काय माहिती, खाऊन नाही पाहिल्या पण आणल्या. आणि आजी ऊस आणला का नाही बाजार? नाही ना, बाजार आणला आता भरून होते हा बाजार. आणि ह्या पिशवीमध्ये मोकार पैसे गेले, किती का पैसे लागायचे काही. शाबू तांदूळ आणला, शाबू तांदूळ संपला होता, शाबू तांदूळ आणला. आणि साखर पण आणली, साखरच संपली होती, 5 किलो साखर आणली. आणि 2 कंगवी आणली बघा, डोकं विसरायला राहिलेच नव्हते. एक माझा आहे त्याच्यातला. एक तुला का आता? मग ती कोणी स्पेशल माझ स्पेशल 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 तुला. आणि तिला चप्पल आणली, आजीला नव्हती राहिली चप्पल. तर जर आजीला दाखवून आणि चप्पल कशी कशी नाही पाहायला येते का बघ. तिला राहिली नव्हती चप्पल, जिकडे जाते तिकडे सोडून येते म्हणाव. तर चप्पल आणली. बंद कर ना कॅमेरा आता. आजी आजी धर तुला चप्पल घालून बघ. आजी तुले काम करीती म्हणून तुला चप्पल आणली. चप्पल घाल आजी. तर जिमच्या गोळ्या पण आणल्यात ह्या. जिमच्या नाही ते जिमच्या वेगळ्या वेगळ्या. लागत आहेत खायला. अजून दे ना. हा बस का जेवलाय. नाही घेतलं तू दोघांनी मिळून खायच्या असत्या. हा बस. चला फुकट्या पप्पाची तयारी झाली. भुश्या भुश्या त्या दिवशी छोकूला लेगीच आणली होती, पण तिला लय दिल्ली झाली होती, कमरत अशी गळत होती म्हणून. आता ताणू नको तू अजून ताणवशी. नाही ताणत बोली टिप्पा मारू आपण. ती बाय नुसती अशी ओढीत होती कमरे ती इलेच ती. तर म्हणायचं ना मग ती नको देऊ मला. ती ओढलाय. मोसंबी खाऊ का? खा. जा बापाला उसक मदत करू लाग. जा पळ जा जा. तर बघा बटाटे होते 50चे 2 किलो आणले. होता बाजार. नाही बाजार होता महागच होता जराशी. सगळंच महाग होत. बटाटे मी याला अजून 2 किलो घ्यायचे होते. दादा म्हणला आपल्याला वडापाव कर आणि त्याला आहे ना ते हे पण लय आवडत आहेत, पराठे लय आवडत आहेत. म्हणलं आता जाऊ दे नंतर घेऊ पुढल्या वेळेस. चांगले 5 किलोच आणू. आता राहिले नव्हते लय उरीसुरीचे राहिले होते, उशिरा गेलो आणि लय असे कसकरीच राहिले होते. मग म्हणलं नको आता जाऊ दे म्हणून. तर अशा पिशवी मध्ये भरू ठेवी ते, कारण की ना याच्या खराब नाही. हा फ्रीज खराब झालाय ना आमचं. फ्रीज खराब झाल्यामुळे मग ते फ्रीज मध्ये लय नाही ठेवता येत. सुकत नाही. आणि लाईट नसती सारखी कंटिन्यू, मग ते आणखीन खराब होते भाजीपाला. मग अशा पिशा जपून ठेवल्या का आपल्या. लय दिवस झाले कारलेच नव्हते घेतले, लय दिवस झाले. मग म्हणलं चला आज कारले पण घ्यावा. कारले घेतले. ते लय महाग 20 रुपयाचे 30 रुपयाचे अर्धा किलो. 20 रुपये द्यायला तुला. आणि 20 रुपयाचे अर्धा. गावाचं विचारू सांगा कितीला होती मम्मी? 40 गवार 40 रुपये 40 पाव. पावशेर. आणि काही चवची नव्हती गावात. लय महाग होत बाय भाजीपाला मोकारच. एवढा उशिरा गेले तरी लय महाग होता. तर अशा मिरच्या आम्हाला ह्या तळायला लागत त्या जास्त. मिरच्याचेच प्रकार 3 लागत. तो आलं आणले. आलं लागत आम्हाला. मसाले भात बीत घातला किंवा असं काही लागत आलं पण. चहा म्हणजे काय केली? चहा मध्ये टाकतो आम्ही काही, आणि तसं पण टाकतो. लागते आम्हाला ते. आणि ह्या मिरच्या आहे ना अशा याचं पोट फाडून याच्यात आहे ना आपण वांग्याला कसं करतो संगीन वांग भरून, तसं ह्या मिरच्या सुद्धा संगीन भरून पोरांना डब्याला द्यायला पण भारी. हे पोट नका फाडू बिचाऱ्याचं. अगं म्हणजे मिरचीचं असं ग. मिरच्या जास्त होत्या, हिरव्या मसाल्याच्या भाज्या जास्त होत्या.
कालवण जास्त हिरव्या मिरच्या जास्त घालतो मग त्याच्यामुळे मग जास्त लागते हिरव्या मिरच्याच. चला उद्या तुझी जायचं कांदा आम्हाला. सडत नाही का? कोणचा हिरवी मिरची ते नाही सडत, चांगली राहते. असं का अर्थाने हे सडत नाही का? नाही सडत, चांगलं राहते. आमचं फ्रीज आता त्याला किती दिवस झाले, 16-17 वर्ष झाले. आमच्या लग्नातलं घेतलेलं आहे ते लग्नातलं. ते आता खराब झालं. काय चांगलं आहे का? खांबक नाही बघू. आंबट आहे हा? खांबक त्याच्यामुळे ते स्वस्त भेटलं असणार. आंबट नाही पण पानचटवण लागत आहे ना. ती संत्री लय गोड असते बरं का, ही मोसंबी नाही एवढी चांगली. त्या मागच्या रविवारी संत्रे आणले होते त्या लय भाजी होत्या, लय गोड आणि लय भाजी होत्या. जायचे काय नव्हत्या ना. तर छकूच्या पप्पांचं आवरलं नाही म्हणून छकू आणि दादा जेवायला बसले. त्यांना झोपा लागल्या, गारं लागलं ना. जेवायचं ना आथरुणात जाऊन झोपायचं मग, हाय की नाही. दादा तुला काय देऊ का? तर आज केली हाटीव भाजी, सगळी मिळवण भाजी आहे. चांग झाली छकू, मस्त झाली का? तुला आवडली का दादा? तर चला, सकाळी असं बेसन केलं होतं, आता ते गरम केलंय. आता कुठं फेकून द्याता, तर खाता येईल. आणि सोबत बाजरीची भाकर आहे. तर चला आम्ही जेवतो आता. छकूचे पप्पा आले म्हणजे आम्ही पण जेवायला बसणार आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. दादा श्री स्वामी समर्थ. चला.